स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण असा उपाय घेऊन आलो आहे ज्याने तुमच्या घरावर जर नजर लागली असेल किंवा तुमचे कोणी शत्रू असतील जे तुम्हाला माहीत आहे किंवा मग ते काही माहिती नसतील, जे न कळत तुमचे काही शत्रू असतील जे तुम्हाला माहिती नाही आहे, ते आता सुद्धा तुमच्या घरावरून नष्ट होणार आहे. फक्त आजचा हा उपाय तुम्हाला खूप खूप मनापासून करायचा आहे. आणि हा उपाय केव्हा करायचा, कसा करायचा, कधी करायचा, सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे. म्हणजेच काय, अमावस्येला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जर अमावस्येला नाही जमत असेल तर दर शनिवारी करायचा. मग या उपायाने काय होणार, तर या उपायाने तुमच्या घरावर जर नजरबाधा लागली असणार, कारण आपण बरेच वेळा काय म्हणतो की व्यवसाय चांगला चालत होता पण अचानकमध्ये बंद पडला, किंवा मग आपण कुठला तरी व्यवसाय करतो, बिझनेस करतो किंवा जॉबला जातो की सर्व चांगलं होतं आणि अचानकमध्येच का थांबलं, अशा बरेच ठिकाणी बरेच वेळा अशा गोष्टी घडत असतात. त्यासाठी काही ना काही नजरदोषसुद्धा असते. आता बरेच ताई दादा या गोष्टीमध्ये मानता, कोणी मानत नाही. हे प्रत्येकाची एक विश्वास असतो, प्रत्येकाची श्रद्धा असते. तर जे ताई दादा मानत नसेल त्यांना असं वेगळं काही नाही आहे. फक्त एवढंच सांगायचं झालं तर जे मानतात त्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे. पण खरंच हा उपाय जो करतो ना त्याला खरंच या उपायाचे अनुभव नक्की येत असतात. कारण आपण कुठलाही जादू टोना किंवा मग कोणी काय सांगतं त्या पद्धतीत आपण काहीच करत नाही. जे उपाय, जी सेवा जी मी तुम्हाला सांगते ती की आपण केंद्रातून सांगतो आणि खरंच याचा खूप परिणाम चांगला होत असतो. तर बघा, आपल्याला उपाय कसा करायचा आहे. हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. तुम्ही सलग 2-3 शनिवार करा. जर तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की खरंच आपली ग्रोथ थांबली आहे किंवा मग आपला बिझनेस चांगला होता, चालत होता, पैसे चांगले येत होते घरामध्ये आणि अचानकमध्ये काय झालं, अचानकमध्ये खूप पैसा कमी यायला लागला किंवा बिझनेस थोडा लॉसमध्ये चालला आहे किंवा दुकानामध्ये गिऱ्हाईक येत नाही आहे. जर तुम्ही घरी काही व्यवसाय करत असाल, म्हणजे बुटीक असेल किंवा मग तुमचं ट्युशन क्लास असेल, घरगुती काम असेल कुठलंही, त्यामध्ये जर तुम्हाला थोडा लॉस होत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. महत्त्वाचं म्हणजे जर नजरदोष असेल पूर्ण घरावर तर नक्कीच ती नजरदोष निघून जाणार आहे. आता उपाय कसा करायचा, तर सर्वात अगोदर एक लिंबू घ्यायचा आहे. तुम्हाला लिंबू तर माहिती आहे, मार्केटमध्ये लिंबू मिळून जाईल. एक लिंबू घ्यायचा आहे. कुठलाच तुम्हाला असा उपाय म्हणजेच काही त्याची पूजा वगैरे काहीच करायची नाही आहे. एक लिंबू घ्यायचा आहे. फक्त लिंबूला अशा रेषा वगैरे काही डाग डूब नको, एकदम चांगलं थोडं हिरवट थोडं पिवळं अशा कलरचं तुम्हाला लिंबू घ्यायचं आहे. आणि लिंबू आपल्या पूर्ण घराला असं भिंतीला ना असं घासून लिंबू घ्यायचं आहे. अख्ख्या भिंतीला म्हणजे पूर्ण घराला लिंबू लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना, जेव्हा आपण घरामध्ये वाईट बोलतो किंवा मग घरामध्ये कटकटी होत असतात, काही भांडणं वगैरे किंवा मग आपण जे बोलतो रोजमध्ये, तेव्हा वास्तू आपल्या घरामध्ये वास्तू तथास्तू म्हणत असते. तुम्ही घरामध्ये कुठलेही शब्द बोला, काहीही बोला, वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते. मग भांडणं केले, तुम्ही कटकटी केल्या, आता कटकटी कसं असतं, प्रत्येक घरामध्ये काही ना काही होतच असतं. आणि जिथं नवरा बायको आहे, जिथं पती पत्नी आहे, तिथं थोडेफार वाद होणं साहजिकच आहे. तर मग वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते. त्यामुळे हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे, पूर्ण घराला भिंतीला असं लावून आणायचं आहे. आणि जिथं आपला मेन दरवाजा आहे, जो उंबरठा असतो ना, त्या उंबरठ्यावर ते लिंबू असं ठेवायचं आहे. मधोमध, ना उजव्या बाजूला ना डाव्या बाजूला, उंबरठ्याच्या एकदम मधोमध असं लिंबू ठेवायचं आहे. आणि ज्या दिशेने घड्याळ फिरते अशी त्या पद्धतीत एकदम सरळमध्ये 7 वेळा लिंबू उंबरठ्यावरच, म्हणजे असं उंबरठ्यावर तुम्ही लिंबू ठेवलं तर असं 7 वेळा ते लिंबू असं तुम्हाला फिरवायचं आहे. आणि लिंबू फिरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा मग भोलेनाथाचा मंत्र किंवा
काल भैरवाष्टक तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला काहीच जमत नसेल तर सिंपल तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. जेव्हा तुम्ही घराला लिंबू लावसान पूर्ण, तेव्हा सुद्धा तुम्हाला तेच म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. मग हे सर्व झाल्यानंतर ते लिंबू तिथं 4 फाका असं कापायचं, 4 तुकडे करायचे. लिंबाच्या अशा बरोबर 4 फाका करायच्या आणि ते झाल्यानंतर जिथं 4 रस्ते आहे म्हणजे चौफुल्ली म्हणा, जिथं 4 रस्ते आहेत तिथं 4ही बाजूला तुम्हाला लिंबू टाकून द्यायचे. मग ते लिंबू कुठं पडले, कसे पडले, व्यवस्थित पडले की नाही, व्यवस्थित दिसता की नाही, हे तुम्हाला काहीच करायचं नाही. लिंबू कोणाच्या घरापुढं फेकायचे नाही, कारण आपण आपल्या घरावरची नजर उतरवतो, दुसऱ्यांच्या घरावर समोर टाकायचं नाही, कारण याने वाईट वाद होता आणि समोरचा कुठले विचार करेल याचं सांगता येणार नाही. म्हणून कोणाच्याच दारी न फेकता लिंबू व्यवस्थित कापायचा, चौफुलीवर जाऊन 4 बाजूला 4 फाका टाकून द्यायच्या आहे. सरळ घरी यायचं. मग मनामध्ये कोणी फ्रेंड भेटला किंवा कोणी ओळखीचं भेटलं तर गप्पा करत बसायचं नाही. तुम्हाला बरोबर ते टाकलं तर सरळ घरीच यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे, स्वामींना मुजरा करायचा आणि सांगायचं, स्वामी घरावर काही नजरदोष झाली असेल तर नक्कीच ती दूर करा आणि स्वामींचा 1 माळ जप करायचा आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा उपाय करत असताना तुम्हाला कोणी टोकणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नाही तर मग उपाय करत आहे आणि मधातच तुम्ही लिंबू ठेवलं, कोणी आलं बोललं, काय करता तुम्ही म्हणसाल आम्ही घराची नजर उतरतो, तो वेगळं काही बोलेल, तुम्ही वेगळं काही बोलेल, त्याचा विश्वास आहे नाही आहे तुमचा, मग त्याच्याऐवजी कोणी तुम्हाला टोकणार नाही अशा पद्धतीत तुम्हाला उपाय करायचा आहे. मग उपाय तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेवर तुम्ही उपाय करा, नक्की चालेल, पण उपाय आवर्जून करा. आणि कोण कोण उपाय करणार ते सुद्धा मला सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, हे जे छोटे छोटे उपाय आहे ना, खरंच भरपूर ताई दादा म्हणता या उपायाने त्यांना खूप फरक पडलेला आहे आणि खरंच तुम्ही एक वेळा करून बघा, खूप सुंदर असे अनुभव येत असतात. फक्त विश्वास ठेवत राहायचा आणि स्वामींचं नाम जप करत राहायचं, बाकी सर्व स्वामी पाहता. कारण आपण कोणीच नाही करणारं, सर करून घेणारे स्वामी. कारण करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथा. तर बघा, तुम्हाला उपाय करायचा असेल तर नक्की पूर्ण श्रद्धेने करा. पण खरंच तुमच्या आयुष्यामध्ये जर काही संकट असतील किंवा मग शत्रू जर असतील, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाचे शत्रू असतात. फक्त एवढंच आहे, कोणी तोंडावर बोलतं किंवा कोणी नाही बोलत. काही शत्रू असे असतात की तुमच्याशी खूप गोड बोलतील, खूप स्तुती तुमची चांगली करतील की तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती छान बोलता, तुमचं हे आवडतं मला, तुमचं राहणं आवडतं, म्हणजे एवढी स्तुती करतात तुम्हाला कळत नाही की तो तुमचा शत्रू आहे की फ्रेंड आहे, तो तुमच्यावर जळतो की नाही जळत. पण भरपूर ताई दादा असे म्हणजे भरपूर असे लोक आहेत की जे आपल्यासोबत खूप, आणि शक्यतो ना आपल्यावर जळणारे आपले शत्रू हे बाहेरचे नसतात, हे घरातलेच असतात. खरं मनापासून सांगते, तुम्हाला वाईट वाटत असेल पण अनुभवावरून सांगते की शत्रू ना हे दुसरं कोणी नसतं, आपल्या घरातलेच लोक आपले शत्रू असतात. आपण थोडंसं समोर जायला लागलं ना ते लगेच आपला पाय खेचतात. माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला कडकडून विनंती करते, कोणावर विश्वास ठेवायचा असेल ना तो फक्त आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, बाकी इतर कोणावरही नाही. मग असं नाही की तुम्ही मग कोणावर विश्वासच ठेवू नका, बिलकुल नाही, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. कारण हे दुनिया, हे जग, हे जे काही चाललं आहे ना विश्वासावर चालतं आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून विश्वास ठेवायचा आहे, पण विश्वास कोणावर ठेवायचा, कसा ठेवायचा हे सुद्धा विचार करायचा आहे. म्हणून हा उपाय नक्की करा. आता जर तुमची मुलं ऐकत नसतील किंवा मग सतत आजारी असतील तर तुम्हाला त्यांची सुद्धा नजर काढायची आहे. तर ती नजर आपण काढत असतो, कोणी कागदाने काढतं, कोणी मिठाने काढतं, कोणी आपापल्या पद्धतीने काढतं. तुम्ही हा उपाय करून बघा. एक लिंबू घ्यायचा आहे आणि मुलाच्या म्हणजे त्याला खाली बसवायचं, त्यांच्या अंगावर 7 वेळा लिंबू उतरायचं आहे आणि उतरल्यानंतर आपल्या गॅसवर ते लिंबू ठेवायचं आहे. त्या लिंबामधून असा घाण वास येतो किंवा मग असा धूळ तयार होतो. जर झाला तर समजून घ्या तुमच्या मुलाला नजर लागली आहे. आणि वेळेसच बाहेरच्यांची नजर लागणं हे गरजेचं नसतं. कधी कधी घरातल्यांचीच नजर मुलांना लागतं. कारण कसं होतं,
मुलगा तयारी केली, मुलीने सुंदर तयारी केली, तर आपणच म्हणतो किती गोड दिसते आज, किती सुंदर दिसते आज. मग लोकांची नजर लागू शकते, तर आपली का बरं नाही? आपली सुद्धा त्यांना नजर लागत असते. म्हणून तुम्ही एक वेळा नजर काढा. लिंबू उतरल्यानंतर जेव्हा तुम्ही गॅसवर ठेवता, त्यामधून थोडा असा हलका जांभळ्या कलरचा धूळ निघतो किंवा मग खूप घाण वास येतो, तेव्हा नक्की समजून घ्या की तुमच्या मुलाला बाहेरच्यांची सुद्धा नजर लागली आहे. हा उपाय करून बघा. तुमच्या घरावरील, तुमच्या आयुष्यावरील जे काही संकट असतील, जे काही नजरबाधा असेल, ते नक्की दूर होणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांची यांनी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.